शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषी मित्र महेश या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कापूस पिकावर सध्या 2-4 दिवसापूर्वी मव्याचा काळ्या मावा किंवा इतर रसशोषक किडीचा भरपूर प्रमाणामध्ये अटॅक आलेला आहे. तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता मित्रांनो, इथं भरपूर पद्धतीने असा रसशोषक किडीचा अटॅक झालेला आहे. त्यामुळे यावर नियंत्रण आपण कशा पद्धतीने करू शकतो तेच आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत. मित्रांनो, मी तुम्हाला 2-4 कीटकनाशक सांगणार आहे. त्यापैकी तुम्ही कोणतंही एक घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्ही आपल्या ह्या रसशोषक किडीवर नियंत्रण बऱ्यापैकी करू शकता. त्यामध्ये मित्रांनो, एक पहिल्या कीटकनाशकचा जर विचार केला तर मी तुम्हाला एक टॉल्फेन पायराइट 15% EC अशा टेक्निकल कंटेंटचं तुम्ही कोणत्याही नामांकित कंपनीचं कीटकनाशक घेऊ शकता. त्यामध्ये बरेच नामांकित कंपनीचं आहे मित्रांनो, ज्यामध्ये आदामा कंपनीचा टर्बोट आहे किंवा यमराज आहे, GSP कंपनीचं. अशा रसशोषक किडीवर आणखीन एक कीटकनाशक सांगतो, ज्यामध्ये फ्लोनिकामाइड 15%, त्याचबरोबर फिप्रोनिल 15% अशा टेक्निकल कंटेंटचं एक तुम्ही UPL कंपनीचा आपाची देखील आहे मित्रांनो. याचे देखील जबरदस्त रिझल्ट आहेत. याचा प्रमाणाचा जर विचार केला तर मित्रांनो, टॉल्फेन पायराइड आपल्याला प्रति 20 लिटरसाठी आपल्याला 40 ml टॉल्फेन घ्यायचंय. त्याचबरोबर आपाचीचा विचार केला तर 20 लिटर पाण्यासाठी आपल्याला 20 ग्रॅम आपाची घ्यायचंय. याचबरोबर मित्रांनो, आपण आणखीन एक मी तुम्हाला कीटकनाशक सांगतो, ज्यामध्ये फ्लोनिकामाइड 50% अशा टेक्निकल कंटेंटचं तुम्ही कोणत्याही कंपनीचं कीटकनाशक घेऊ शकता. ज्यामध्ये नामांकित कंपनीचाच विचार केला तर UPL कंपनीचं उलाला येतं मित्रांनो, किंवा सॉल कंपनीचं उलाला देखील येतं, त्याचं कॉम्बिनेशन असलेलं. अशा पद्धतीने तुम्ही कोणतंही एक कीटकनाशक घेऊ शकता आणि अशा रसशोषक किडीवर आपल्याला नियंत्रण जबरदस्त पाहायला मिळेल. धन्यवाद.